बघा देशी ब्रश. हाय कर खारुताई हाय. सो हे गाईज वेलकम टू माय रवींद्र ब्लॉग. तर आज सकाळीच मी ब्रश करत होता. हा बघा देशी ब्रश. तर कमेंट करून नक्की सांगा याला कोण ओळखतो. तर झोपायला मस्तपैकी म्हणजे बसून ना ब्रश करत होतो आणि माझ्या पाठीमागे इथं पडला वरतून हा आंबा आहे ना वरती, त्या आंब्यावरून पडला. तर खारुताई पडली, त्याचं खारुताईचे पील असेल. हा बघा मस्तपैकी क्यूटचा. आणि आत्ताच फिलहाल आमची दोस्ती झाली मस्तपैकी. हाय कर खारुताई हाय. माझ्या व्ह्युअर्सना हाय कर. आणि थोड्याच टायमात माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. तर मनापासून थँक्यू. आणि तर चॅनलवर नवीन आला असाल तर असाच सपोर्ट करत राहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी पण दाबा. माझे लॉंग व्हिडिओ येतील आता काही दिवसांनी. तर सकाळचं एवढं भारी वाटलं ना, हॅपी फिलिंग झाली हे खारुताई बघून. पण ओ मम्मी तर किती भारी क्यूट असं दिसते. मस्तपैकी शेप आहे ना, जी फिरवली ना असं फुगवली ना का अजून भारी दिसते. माझा मामाचा पोरगा पण बघायला आला खारुताई. चालव मोबाईल. हां मोबाईल चालव फोटो काढ मोबाईलमध्ये. काय पाहिजे तुला, काय पाहिजे, काय शोधतो, काय पाहिजे तुला? चल तुला मी सोडतो आता. चल सोडतो आता. चल मी सोडतोय ह्याला, कारण की त्याच्या आईजवळच सेफ राहील. ते माझ्याकडे ठेवलं तर आमच्या घरी मांजर आहे ना, त्याच्यामध्ये थोडासा धोका आहे त्याला. जा तुझे आजाद किया. बाय खारुताई बाय. 2 ठेवलेत आंब्याच्या फाट्या. 2 हे 2 4 5 7 फणस लागलेत. आणि हा सगळ्यात मोठा इकडे कौलं काढून ठेवलेत. इकडे आमची पडगी मोडले बघू शकता. इथून अशी होती पडगी. तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल. आणि इकडे पप्पा आणि भाऊ आई असं तिकडे काम करायला लागलेत. आणि गाईज तुमच्या घरी पण काम असेल तर पटापट आपण आपटून घ्या, कारण की 1च महिना राहिला आहे. आता पाऊस चालू होणार आहे. तर पटापट लाकडं गोळा करा आणि तुमचं काय ते पडगी काय जर ते घर काय सुधारायचं असेल तर पटापट करून घ्या.